ठीक आहे, रेडी? चला सुरू करूयात. 1 2 3 स्टार्ट. रस्त्यावरती जगतो आम्ही, रस्त्यावर मरतो. रस्त्यावरती जगतो आम्ही, रस्त्यावर मरतो. जगण्या मरण्याचेच आमच्या पथनाटक करतो. जगण्या मरण्याचेच आमच्या पथनाटक करतो. नाटक नाही रंग अनोखा, नाटक नाही प्रकाश धोका. जिवंत माणूस सूत्रधार हा रंगमंच हा ओका मोका. प्रेक्षक भरतो रंग आपला आणि साथ करतो. प्रेक्षक भरतो रंग आपला आणि साथ करतो. जगण्या मरण्याचेच आमच्या पथनाटक करतो. जगण्या मरण्याचेच आमच्या पथनाटक करतो. जगण्या मरण्याचेच आमच्या पथनाटक करतो. 7 सेकंद. नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी आपण सगळे जमा झालो आहोत किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याच्यासाठी. आणि त्याच अंतर्गत NSSPCC तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहे. याचा विषय आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा 7वा विषय आहे. तर अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे प्रकाश, पण ऊर्जेचा लोक वापर करतात कधी विचार न करता. कधी ज्यांना कोणाकोणाला ती खर्च भागवत नाही, कोणाकोणाला त्याची किंमतच नसते. तर असे काही खूप सारे प्रसंग आपण या पथनाट्यात बघणार आहोत. तर त्याच्यातून शेवटी आपण जे काही शिकणार आहोत ते सगळं आपण आणले इकडे आणि बघूया की कसं टीम सादर करते. तुमच्या मोबाईल मधले चार्ज सगळीकडे मीच आहे. पण तुम्ही माझा कसा वापर करता आणि तुम्हाला काय वाटतं मोबाईल मधले टॉर्च तुम्ही लावलं म्हणजे काय लय मोठा जग जिंकलं का? आणि आपण हेही बघू इकडे की कसं काही कुटुंबांना त्रास होतो जिथे वीज नसते तिथे. आजही खरोखर खूप घरात अजूनही अंधार आहे, कारण मी महाग आहे, कारण मी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. तर आपण बघूया हे कुटुंब कसं चालतं. सीन 1 ऍक्शन. अगं बाई, तुला तेव्हाच अभ्यास करायचा असते जेव्हा लाईट जाते. आमच्या काळात आम्ही दिव्याच्या आधी खाली अभ्यास करायचो आणि तुला या पूर्ण घरभर उजेड पाहिजे. बघते ना किती मोठं सँडविच करत होते बाबा तर. आणि इतक्या वर्षात एक तर साडी घेऊन शकले का मला? काय म्हणलीस तू? काही नाही. तुम्ही तर राहूच द्या. एवढ्या वर्षात माझा बोलून सुद्धा काही फायदा झालाय का दररोज? अगं बाई, तुला काय सांगू, या गावात इतकं काम करून इतकं रोजगार नाही भेटत का? त्याची तुझ्या आईची खिडकी सांभाळून या महागला बिल भरू. बघितलं ना या कुटुंबाची काय अवस्था आहे. मी तुम्हाला इतकी साथ देते, बघितलं ना या कुटुंबाची काय अवस्था आहे ते. मी तुम्हाला जगण्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणून मी तुम्हाला साथ दिली. पण तुम्ही जर मला असंच वाया घालवत राहिलं तर मग मी पण हट्टी आहे, मी गायब होऊन जाईल आणि मग तुमचं आयुष्य खरं अंधारात जाईल. आता तुम्ही बघा, ह्या सदाशिवरावांनी त्यांच्या लेकीच्या लग्नासाठी कसं मला वाया घालवलं. सीन 2 ऍक्शन. काय ना सदाशिवराव, लेकीचं लग्न लईच भारी केलं बघा. जिथे बघा तिथे नुसतं लाईटीच लाईटी. मग काय राव, आजच्या काळात हे चालतंय बघा. जेवढे झाड लाईटिंग तेवढं झाड लग्नच एकदम भारी बघा.
पण काय फायदा एवढ्या लाईटीचा? तुमचा जावई तर काळच आहे. असं अहो सरकारी नोकरी अयो पैसा बघा घरामध्ये काय बघताय तुम्ही मजाक होता. सोडा राव पण असू द्या लग्न कसं झालं मग छापलं एकदम लग्न फार भारी झालं बघा. काय ते लाइटिंग, काय ते उजेड, नुसतं एकदम झगमगाट. पण मला एक प्रश्न पडला होता, कुठला हे लग्नाचं लाइटिंग आहे की लाइटिंगचं दुकान? शहरात राव असं सोडायचंच नाही मला सांगा तुम्ही चला जेवायला चला. चला मग. बघितलं ना ह्यांनी मला कसं वागवलं ते एकदम म्हणजे काय हेच नाही. कुठेही लाईट कितीही वापरली आणि आता खूप असं लाइटिंग करून आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठा माणूस झालोय, खूप मोठं डेकोरेशन केलंय, हे ते दिखावा जास्त झालाय माणसाचा. पण आता आपण अजून एक बघू गोष्ट, धनंजय मानेंच्या घरात डोकून बघू आपण की कशी आजकालची तरुण पिढी वीज वाया घालवते ते. Scene 3, action. अरे बाळा, दिवाळी आहे का? नाही का हो? मग काय तुझं लग्न ठरलंय? काय पण काय बोलता? काय म्हणजे काय चालली का तुला? आणि तुझी इंजिनिअरिंग तर होते. हा ते सगळं बरोबर आहे. अरे मग तुला एवढ्या सगळे लाईट्स कशाला लागतात ते मी माझ्या अंधारात गेलेलं भविष्य शोधत होतो. काय शोधतोय तू? म्हणजे ते अंधारात ठेवलेल्या असाइनमेंटचे शीट शोधतो. अरे मग एकच लाईट लाव ना, एवढ्या सगळ्याचं काय करायचं तुला? अहो, पण ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे बिजली का बिल के तेरा बाप भरेगा. हा, मग काय मी म्हणू? काय म्हणजे तुम्ही भरणार ना शेवटी. अरे तुझ्या अरे कोण आता बोल रे? हो इथे तर आलो. हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? बिजली का बिल आ गया. अरे यात काय एवढं? दरवेळेस एवढंच येतं की. काय 10,000? अरे येड्या डोक्याच्या, तुला तेच सांगतोय. तू जे एवढे लाईट्स लावतो, तुझ्या मोबाईलची चार्जिंग, टीव्हीची चार्जिंग, परत लॅपटॉप चार्जिंग, पॉवर बँक, एवढे सगळे अप्लायन्सेस आहेत घरात, परत वेगळे इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, या सगळ्यामुळं एवढं लाईट बिल साहजिक आहे येणं. तर ठीक आहे, मी काम आलो तुम्ही. बरं ऐका ना, तेवढं फॅनचं स्विच ऑन करून लावा ना. अरे येड्या, तुला काय सांगतोय? बघितलं आजकालची तरुण पिढी कशी वीज वाया घालवते ते. मला फक्त बिलाच्या आकड्यात बघू नका हो. मी जर नसेल ना तर तुमचं वायफाय बंद, तुमचा फॅन बंद, तुमचा एसी बंद, तुमचा फ्रीज बंद आणि तुमच्या जगण्याची पद्धतही शून्य. हे कसं आपण आता पुढच्या प्रयोग मधनं पाहू. Scene 4, action. अरे मार अरे पहिला नंबर काढायचा आहे. फक्तच कोण हरवते. येस सर झालंय ते 5 मिनिटात मी देतो तुम्हाला. माझी आजची सगळी कामे झाली आहेत, फक्त ही इस्त्री झाली की झालंच. अरे यार बाबा, लाईट गेली. 1 मिनिट थांब रे, मीटिंग चालू आहे. हॅलो सर, आवाज येते? अरे वायफाय नाही गेला आपला. सांगतोय लाईट गेली. 10 वेळेस म्हणजे इन्व्हर्टर बसवा म्हणून तुम्ही बसवलं नाही. आता एवढा महत्वाचा गेम गेला. गावात खूप वाढायला लागला आजकाल मला. बाबा, उद्या माझा इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू आहे आणि ही इस्त्री आताच बंद पडली आणि लाईट पण गेली. मला आता जास्त लाईट पाहिजे. मला गेम खेळायचा आहे. अरे तुझं काय रे मध्ये? तुझं एक वेळ ठीक आहे, इंटरव्ह्यू आहे, माझी मीटिंग चालू आहे. तुझं काय नाही, मी तर गेम. जाऊ दे आता, गेम तर गेलाच आहे. बाबा, हा शर्ट मला आत्ताच्या आत्ता इस्त्री करून आणून द्या. अरे वा, लाईट आहे रे ती. तुझं आपल्या हातात नाहीये काय. तिला इथे तेव्हा ते येणार. आपण काय करू शकत नाही. चर्चा करून पण काय फायदा नाही. मग आपण काय आपली सगळी कामे अशीच सोडून द्यायची? नाही रे, आपण आज काहीतरी वेगळं करूया. चला आपण कॅन्डल लाईट डिनर करूया. आपण ठीक आहे, काम करा. हा ठीक आहे, सगळ्यांनी काम करायचं. बघितलं ह्या तिघांचं तर आपापलं वेगळंच काहीतरी चालू आहे. सगळे त्याकडे ज्याच्या त्याच्या धुंदत आहेत. आता मला जर तुम्ही खरंच असंच वाया घालवत राहिलात, प्रदूषण वाढवत राहिलात, तर मी खरंच एक दिवस निघून जाईल. मी गायब होईल आणि मग मी परत येणारच नाही. जाने तुझे देणे नाही, जाने तुझे देणे नाही.
जपून वापर करू आणि येणाऱ्या भविष्यासाठी ऊर्जा वाचू. आम्ही तुझा नीट वापर करू, पण तू असे आम्हाला सोडून जाऊ नको. माझे शेवट आली आहे हो. मला माझी किंमत करा. माझी शेवट आली आहे. पण तुम्ही मला थांबवू शकता. कसं? तर तुम्ही सूर्याला, वाऱ्याला, पाण्याला व जैविक ऊर्जेला जवळ करा. स्वच्छ ऊर्जेचा वापर करा. तरच मग मी पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचं आयुष्य उजळवेल. मी सूर्यपुत्र, मी किरणाचा राजा, मी ऊर्जेचा सागर, मी प्रकाशाचा गाठा. मी आलोय तुमच्या सर्वांसाठी प्रत्येकाच्या घरात प्रकाश टाकायला. मी आहे सौर ऊर्जा. मी तुमच्या भविष्याला साकार करायला आलोय व प्रकट करायला आलोय. तर माझं महत्व काय तुम्हाला माहितीये का? अरे नुसतं पर्यावरण वाचवतो, नुसतं हवेतील प्रदूषण कमी करतो. अरे माझ्यामुळेच तर तुमचं एवढं मोठं विजेचं बिल कमी होतंय. एवढंच नव्हे तर गावांमध्ये आता माझ्यामुळे सोलार पंप बसवले. शेतकऱ्याचं सिंचनची प्रक्रिया ही सोपी झाली आहे. एवढंच नाही तर अनेको लोकांच्या घरात आता दिवे लागले. माझ्याकडे अपार क्षमता आहे. दररोज सूर्य आपल्या पृथ्वीवर खूप ऊर्जा पाठवतो. इतकंच नाही तर आपल्या माहितीसाठी एका तासात सूर्यकिरण एवढी ऊर्जा आपल्या पृथ्वीवर पाठवते की वर्षभर आपल्या पूर्ण पृथ्वीची जर आपण बरोबर वापर केला तर त्याचा साठा एका तासाच्या सूर्यकिरणाच्या क्षमतेने होऊ शकतो. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, माझा पुरेपूर वापर करा आणि तुमचं भविष्य व तुमचं पुढील वाटचालीसाठी माझा वापर करा आणि थांबवा. मी आहे बायोगॅस, घराचा उपयोगी गॅस. शेणकचऱ्यातून मिळतो विजेसारखा भाग. माझ्यामुळेच तर घरात गॅस मिळतो, विजेचा खर्च कमी पण होतो आणि सोबतच शेतीसाठी नैसर्गिक खतही मिळतं. म्हणजे धूर नाही, प्रदूषण नाही आणि सोबतच आरोग्य, पर्यावरण आणि पैशांची ती एवढी बचतही होते. आता जरा कल्पना करा, तर सगळीकडे आपण बायोगॅस प्लांट उभारले तर लाखो सिलेंडरचा कचराही वाचेल आणि लाखो सिलेंडरचा खर्चही वाचेल आणि सोबतच भारत अजून अधिक स्वावलंबी बनेल. तर मग आता मला सांगा, उगाच वीज वाया घालवून काही उपयोग आहे का? तर मग म्हणून माझा एक सल्ला आहे सर्वांना, ऊर्जे वाचवा, बायोगॅस लावा आणि घरोघरी स्वच्छ ऊर्जेची क्रांती घडवा. पाण्याच्या जोरात ओघळणं हीच आहे हायड्रो पॉवर. नद्या धरणातून मिळतो विजेचा नवा टॉवर. धूर नाही, प्रदूषण नाही, चालतो फक्त पाण्यावर. स्वच्छ ऊर्जा देतो मी, चालू ठेवतो देशाचा प्रवास पुढे करतो. तर मी आहे जलविद्युत ऊर्जा, वाहत्या पाण्याची ताकद. नद्यांमधून, धरणांमधून मी जन्म घेते आणि पाण्याचा जो वेग आहे त्याला मी विजेमध्ये रूपांतर करते. तर माझी ओळख काय? पाणी उंचावरून पडतं तर ते टर्बाईन मध्ये जातं आणि त्या टर्बाईन मधून गेल्यावरती त्याची वीज तयार होते. तरी पूर्णपणे प्रदूषण मुक्त, तसेच स्वस्तही आहे आणि काळांतर टिकणारही आहे. तर माझं महत्व काय? माझं महत्व इतकंच की आपण दिवा लावतो आणि ज्या शाळा आणि कारखाने आहेत तिथे माझा चालवू शकतो, मला वापर होतो. तर ते स्वस्त आणि विश्वासार्ह मी वीज पुरवते. तर काय, गगनाला भिडे माझं स्वप्न. मी निसर्गाचा वारसदार, स्वच्छ ऊर्जेचा मी स्रोत, देशाला माझा आधार. मी अंधाराला हरवणारी झोप, स्वप्नांना उजेड देणारा श्वास. माझ्या प्रत्येक झोक्यात दडलाय भारताच्या आशेचा प्रकाश. मी आहे वारा. माझ्या झोक्याने टर्बाईनची पंखे फिरतात. त्यांच्या हालचालीने जनरेटर वीज घडवतात. ना कोळसा ना धूळ, फक्त माझी ताकद. आणि प्रत्येक घरात असतो प्रकाशाचा उत्सव. माझा एक फायदा, मी प्रदूषणमुक्त हवा निर्माण करतो, ज्यामुळे हवा शुद्ध राहते आणि पृथ्वीही जिवंत राहते. भारत सरकारच्या राष्ट्रीय पवन ऊर्जा धोरणामुळे गोरगरीब गावांमध्ये स्वच्छ व मोफत वीज पोहोचते. रोजगार निर्माण होतो, तरुणांना काम मिळते. मी वारा, मी
ऊर्जेचा आधार. मी वारा, मी ऊर्जेचा आधार. शेतकरी आणि गावकरी देशाचा संसार. शेतकरी आणि गावकरी देशाचा संसार. शाश्वत विकास माझ्या जोरावर. शाश्वत विकास माझ्या जोरावर. निसर्ग राखतो मी प्रेमभर. निसर्ग राखतो मी प्रेमभर. सीन 1 टेक 2 ऍक्शन. अगं पाहिलंच का आपल्या घरी आता नवीन सोला पाहायला लागतात. बघ बघ या माणसाने एक तरी काम चांगलं केलं बाया. काय लाईट आली? हो आता लाईट येणार. तुझ्या अभ्यासाच्या अडचण निघणार. आता बघूच किती दिवे लावलं तू. हो बाबा बघा मी नाही शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर माझं नाव सोनू नाही. बघायचंच की आता. बघितलं नाही हे कुटुंब किती खुश आहे. असंच सरकारने खूप काही योजना आहेत ज्या घरोघरी मला पोहोचवतात आणि तिथे फक्त प्रकाश नाही तर स्वप्नांचेही प्रकाश, स्वप्नांमध्येही प्रकाश पाडून आयुष्य सरळ बनवतात. तर आपल्या इकडे 15 मिनिटाचं नाटक समाप्त झालं आहे. पण या नाटकाच्या शेवटी आपण जे नाटकाचा विषय निवडला आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी म्हणजेच ऊर्जा. तर हे हा विषय निवडण्याचा मुख्य हेतू आमचा काय होता की ऊर्जा ही फक्त बल्ब बंद करण्याची गोष्ट नाहीये, पण आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या जनरेशनसाठी जी आपण ऊर्जा वाचवतो त्यांच्यासाठी जे भविष्य साकारतो तर ते सगळं या ऊर्जेच्या विषयामध्ये येतं. आणि जे अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे तो थेटपणे नाही तर दुसऱ्या कुठल्या मार्गांनी अजून 3 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या आधारे जातो. पहिलं तर क्वालिटी एज्युकेशन. सगळ्या आपण सस्टेनेबिलिटी बोलतो. सस्टेनेबिलिटी म्हणजे नेमकं काय तर की पुढच्या भविष्यात आपले जे पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी एक नवीन आणि चांगलं भविष्य आपण कसं साकारतो तर ते थ्रू क्वालिटी एज्युकेशन तो एक साकारला जातो. दुसरं म्हणजे पार्टनरशिप फॉर द गोल्स. पार्टनरशिप आता आपण करतो म्हणजे गव्हर्नमेंट सोबत आपले खूप सारे स्कीम्स आहेत जसं की सौर योजना, विंड एनर्जी बद्दल योजना आहे, बहुतेक सोलर मिशन आहे, ग्रीन एनर्जी मिशन आहे, गोबर्धन योजना आहे, जे आपण सगळे रिन्युएबल सोर्सेस बघितले. त्या सगळ्यांबद्दल आपल्या गव्हर्नमेंटनी आणि फक्त देशामध्ये नाही तर पूर्ण जगात अशा कित्येक योजना आहेत. तर त्या सगळ्यांचा उपयोग होण्यासाठी आम्ही आणि तो विषय कुठेतरी मांडता यावा यासाठी आम्ही हा विषय निवडला होता. तर धन्यवाद सगळ्यांनी, जजेसलाही धन्यवाद आणि सगळ्या ऑडियन्सलाही धन्यवाद की त्यांनी आमच्यासाठी एवढा वेळ थांबले. आणि आपण या नाटकाचा शेवट एका गाण्याने करू. तर प्लीज सगळ्यांनी चालू द्यावे. जब दिल हो आउट ऑफ कंट्रोल, पॉकेट में पड़ गया हो, पॉकेट में पड़ गया हो, बिजली बरसा के बोल, ऑल बीइंग्स वेल, ऑल बीइंग्स वेल. कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन अब मिल गया है, दिल लगाना सही नहीं. पावर को घर में तू लगवा दे, एनर्जी किचन में तू सजवा दे, विंड एनर्जी को टावर्स पे चढ़वा दे, सोलर एनर्जी से टावर चमका दे. तो बोल घुमाओ, सिटी बजाओ, सिटी बजा के बोल भैया ऑल बीइंग्स वेल.